हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल द जर्नी ऑफ अरेंज लव। सो व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल किलोमीटर धावूनच टाकलं आम्ही, चान्स मिळाला तर. सो जयंत इज मिसिंग. आता पाहू जयंत कुठे भेटते मला. मी तर रिटर्न चालली आहे. सो द मॅरेथॉन वॉज नाईस. फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज नाईस. मजा आली.
मॅरेथॉन हे रॉकवूलने ऑर्गनाईज केलेलं होतं आणि त्यांच्या नेहमीच अशा मॅरेथॉन्स ते अरेंज करत असतात. तर त्याच्यात काही रजिस्ट्रेशन फीज पण त्यांनी घेतली होती. जसं 3 किलोमीटरसाठी आम्ही दिली होती 299 रुपीज, त्यात त्यांनी प्रोव्हाइड केली होती आम्हाला टी शर्ट. त्याच्यानंतर एव्हरी पार्टिसिपेंट्सला त्यांनी मेडल डिस्ट्रीब्यूट केलेले होते, रिफ्रेशमेंट देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पाण्याची सोय, मेडिकल सोय असं व्यवस्थित मेंटेन करून ठेवलं होतं. सो आता सगळेजण ऑलमोस्ट जे 10 किलोमीटरवाले होते आणि 5 आणि 3 किलोमीटरवाले ऑलमोस्ट सगळेजण तिथे रिटर्न आले होते. आणि कसं वाटतंय 5 किलोमीटर धावून? किलोमीटरमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि हा 5 किलोमीटर धावून मला अवॉर्ड द्यायला पाहिजे ॲक्च्युली. सो आमची रेस झाली. आता आम्ही चाललो घरी. मी ते बाहेरच ब्रेकफास्ट वगैरे केलं होता आणि द इव्हेंट वॉज व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये असले, कोणताही इव्हेंट असो, इथले लोक गरबा करतातच, ते तर फिक्स आहे. काहीही असो, इथले लोक गरबा करतातच. सो अजून नवरात्री येणार आहे. सो तुम्ही स्टे कनेक्टेड, कारण तुम्हाला नवरात्रीतला इथला जो धमाल असतो तो कोणीच मॅच नाही करू शकत. जसं आपला गणपतीचा धमाल महाराष्ट्रातला कोणीच मॅच नाही करू शकत, तसा इथला गणपतीचा धमाल कोणीच मॅच नाही करू शकत. सो गरबाचा. सो स्टे कनेक्टेड. आणि अजून संडे आहे, आज दिवसभर काहीतरी करू. आज मी विचार करत आहे थोडा पेंटिंग वगैरे करायचा वॉलवर. सो स्टे ट्यून. आणि रेसबद्दल काय बोलायचं आता, छान वाटतं, डिप्रेशन होतं राईट. करावं लागेल कारण हे इव्हेंट जे आहेत हे नेहमी गव्हर्नमेंटकडून ऑर्गनाईज केले जातात आणि तुम्ही त्यांच्या साईटवर सर्च करत जायचं की इव्हेंट्स असतात तेव्हा असतात. आणि हे जस्ट मी असं सर्च केलं रँडमली आणि आय गॉट दिस इव्हेंट. सो या इव्हेंटमध्ये फीस होती 10 किलोमीटरची समोर 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 21 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे 4 क्रायटेरिया होते. तर आम्ही ॲक्च्युली फर्स्ट टाईम करत आहोत रिस्क नको 3 किलोमीटरमध्येच, कारण उद्या ऑफिस जाईल आणि ज्याने 5 किलोमीटर धावलं तर ती वेगळी गोष्ट. तर ते तुम्हाला म्हणजे त्याचा पण फीज आहे. जसं आम्हाला 300 रुपीज होतं, 400, 500 आणि 600 असं काय ते म्हणजे फीजचं स्ट्रक्चर होता. आणि त्यात तुम्हाला हे असं एक टी शर्ट प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर सगळ्यांनाच त्यांनी एक असे मेडल दिले आहेत ज्यांनी जे किलोमीटर्स जितकं किलोमीटर रन केलं. तसं हे मला 3 किलोमीटरसाठी मिळालेलं आहे, ज्यांचं पण 3 किलोमीटरसाठी मिळालं आहे. रिस्पेक्टिव्ह किलोमीटर्सच्या हिशोबाने तुम्हाला तिथे रिफ्रेशमेंट देतात, ज्यूस देतात, केळं, बनाना देतात, त्याच्यानंतर ढोकळा देतात आणि एक इव्हेंट असतो तिथे अँकरिंग वगैरे होते. ओव्हरऑल संडे मॉर्निंग इज बेस्ट. अशी हॅपनिंग संडे पाहिजे आम्हाला. आणि असंच राहिलं तर पुढच्या वेळेस आम्ही टार्गेट ठेवू 5 किलोमीटर चालायचा. त्याच्यासाठी आम्हाला रोज चालावं लागेल, रोज सकाळी धावावं लागेल. सो बघू आता, आम्ही करण्याचा प्रयत्न तर करू.
जयंत काय वाटतं तुला? होऊन जाईल. जयंतनी उगीच घाम काढला. ठीक आहे आता फक्त घरी जाऊन मला म्हणू नको हात दाबून दे पाय दाबून दे.